सिन्नर नगरपालिकेच्या वतीने शहरातील संगमनेर नाका येथील स्मशानभूमीच्या विस्तारित बांधकाम व नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ रविवार दिनांक 23 जुलै रोजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते संपन्न झाला। नगरोत्थान निधीतून या कामासाठी 27 लाखांचा निधी सिन्नर नगरपालिकेला उपलब्ध झाला असून या अंतर्गत सर्व सुविधांयुक्त स्मशानभूमी साकारण्यात येणार आहे। या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार शीतल सांगळे यांसह सिन्नर नगरपालिकेतील सर्व नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संगमनेर नाका येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरणासाठी प्रवेशद्वारासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते पदुकाका गुजराती यांनी सोमालकीची जागा सिन्नर नगरपालिकेस विनामूल्य दिली। त्याचप्रमाणे कैलासवासी GW देशपांडे सर यांनी त्यांच्या मातापित्यांच्या स्मरणार्थ येथील जागा दान दिली आहे। स्मशानभूमीची दुरावस्था टाळण्यासाठी असंख्य दातृत्वाचे हात पुढे आले। या ठिकाणी एकाच वेळी 6 शवदाहिन्या बसवण्यात येणार आहे। तसेच नातेवाईकांना बसण्यासाठी नवीन शेड, जलकुंभ व 24 तास कर्मचारी नियुक्ती करून त्यासाठी निवासस्थान सोय आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, नगरसेवक गोविंद लोखंडे, शैलेश नाईक, गटनेते हेमंत वाजे, विजय जाधव, सोमनाथ पावसे, पंकज मोरे, बाळू उगले, रुपेश मुठे, निरुपमा शिंदे, गीता वरंदळ, श्रीकांत जाधव, ज्योती वामने, सुजाता तेलंग, ॲडव्होकेट शिवाजी देशमुख, उदय गोळेसर, नामदेव शिंदे, नामदेव लोणारे, अमोल भगत आदींसह सिन्नरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह शंतनू कोरडे। आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संकल्पनेतून पहिलं जे काम होणार असेल मोठं तर ते पहिले स्मशानभूमी आणि आमदारांचा आवडता विषय। सर्व नगरसेवक यांनी या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेऊन हा आज या ठिकाणी भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी हा पार पाडत आहे। या प्रसंगी सांगायचं म्हटलं तर पदुकाकांनी मानाचा मोठेपणा ठेवून गुजराती कुटुंबियांनी या ठिकाणी आपल्याला नगरपालिकेसाठी जी काही जागा उपलब्ध करून द्यायची होती ती त्यांनी दिली, त्याबद्दलही नगरपालिकेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो। तसेच GW देशपांडे सरांनी सुद्धा ही त्यावेळची जागा उपलब्ध करून दिलेली, त्यांना पण या ठिकाणी आपण त्यांच्या परिवाराला धन्यवाद देऊ। या निमित्तानं सर्व पत्रकार बंधू, सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व नगरसेवक, शिवसैनिक, सर्व कार्यकर्ते हे उपस्थित झाले। तसेच नामदार शीतलताई सांगळे याही ठिकाणी उपस्थित झाल्यात, त्या सर्वांचं नगरपालिकेच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करून आम्ही पदुकाकाशी चर्चा केली या जागेसंदर्भात आणि त्यांनी कुठल्या प्रकारचा नकार न देता पूर्णपणे त्यांना होकार दिला आणि त्या पद्धतीने थोडं प्लॅनिंग चेंज केलं आणि हा जो पूर्ण काही काम आहे एक नगर उत्थानमधून पकडलेलं आहे, याचं इस्टिमेट जवळपास 27 लाखाचं आहे। तर त्यामध्ये आम्ही थोडं ॲडिशनल करायचे विचारत आहे। त्या संदर्भात प्रस्ताव तयार केला, एक अंदाजपत्रकही काढलं, त्या अंदाजपत्रकाच्या हिशोबाने आम्ही त्याची तयारी पण केली आहे आणि नक्कीच त्यामध्ये अजून एक शेडची भर करत आहोत। त्यानंतर हे जे काही सिटिंग अरेंजमेंट आहे ते सिटिंग अरेंजमेंट आपण ते काढत आहोत। तसं दिसायला ते सिटिंग अरेंजमेंट खूप चांगलं आहे, परंतु ते पूर्णपणे खाली खचला असल्यामुळे तो विचार करून आपण त्या ठिकाणी तिसरं एक शेड टाकणार आहे आणि सिटिंग अरेंजमेंटची जागा ही पूर्णपणे आपल्या या आत्ताच्या परिसरात करणार आहे। त्याच्यामुळे लोकांची गैरसोय आहे तीच त्यातून भरून निघेल आणि चांगला उपक्रम हा सर्वांच्या उपस्थितीत आज आपण इथे तयार करतो आहे आणि त्या हिशोबाने एक पाण्याच्या टाकीचं नियोजन केलं आहे, प्युअर ब्लॉकचं नियोजन केलं आहे आणि या सिन्नरकरांसाठी एक चांगलं सुविधा आपण देत आहोत। त्यामुळे राहिलेल्या सर्व उपस्थितीबद्दल मी नगरपालिकेकडून सर्वांचा आभार मानतो। आज आपण एका वेगळ्या अशा कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत। बोलताना गोविंदरावांनी सांगितलं की आमदारांचं आवडतं काम, मला असं वाटतं की आवडतं ठिकाण आहे प्रत्येकाचं, इथं येणं नक्की आहे, परंतु आपण प्रत्येकजण त्याच्यापासून दूर पळायचा प्रयत्न करतो आणि त्या दूर पळण्याने सुद्धा आपलं येणं चुकणार नाही हे प्रत्येकाला माहीत असून सुद्धा इथं येण्यासाठी कंटाळा करणं किंवा ही जागा दृष्टीआड करणं हे सर्वांच्याच मनात तो एक काय विचार असतो। परंतु इथं येताना आपण सर्वांनी ही जी शेवटची यात्रा ज्याची आपण ज्याच्यासाठी येतो त्यांची शेवटची यात्रा त्यांच्यापेक्षा जे जिवंत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण त्यांना त्या सुखसुविधा इथं उपलब्ध व्हायला पाहिजे, अडचणी निर्माण होऊ नये म्हणून या सुविधा आपण सर्वजण इथं निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न नगरपालिकेच्या वतीने करतो आहोत।
आज आपण खरं तर 2 व्यक्तींचं स्मरण केलं पाहिजे. एक कैलासवासी G.W. देशपांडे सर, ज्यांनी ही जागा त्यांच्या आई आणि वडिलांच्या स्मरणार्थ म्हणजे गंगा वासुदेव कोटुळकर यांच्या स्मरणार्थ ही जागा खरं तर आपल्याला प्रथम दिली. आणि आज आदरणीय पदुकाकांनी जी अडचणीची जागा होती त्या अडचण दूर करण्यासाठी शेड बसायसाठी जी काही जागा अपुरी होती ती काकांनी उपलब्ध करून दिली. तर या G.W. सरांचं स्मरण करणं गरजेचं आहे आणि काकांचे आभार मानणं गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण त्यासाठी सुद्धा इथं उपस्थित आहोत हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसेच 6 वर्षापूर्वी जी दुरावस्था या शेडची झाली होती आणि अंत्यविधीसाठी ज्या पावसाळ्यात अडचणी येत होत्या तर त्यावेळी माझ्याच आणि आपल्या सर्व मित्रमंडळाच्या विनंतीला मान देऊन आपले सर्वांचे स्नेही सोमनाथ वाघ यांनी या स्मशानभूमीच्या शेडवर स्वखर्चाने त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ पत्रे टाकून दिले होते. तर हे 6 वर्ष गेलेल्या माणसांपेक्षा जिवंत माणसं जे पोचवायला आले होते त्यांना कमी त्रासाचे गेले ते त्यांचे आभार आज मानले पाहिजे. त्यावेळी नगरपालिकेने ही सुविधा उपलब्ध करून दिली ते सुद्धा चांगलं होतं. व्यापारी बँकेने त्याच्यात भर घालून काही सुविधा अजून उपलब्ध करून दिल्या ते सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की नाही आपण इतके वर्ष या सुविधांचा लाभ घेत राहिलो. आता नवीन सुसज्ज असं स्मशानभूमीचं काम होतं आहे. आपण सर्वांनी त्याचा मिळून नगरपालिकेला सहकार्य करावं कारण काही अडचणी निर्माण झाल्या तर आपण सर्वांनी त्याच्यासाठी अडचणी येऊ नये यासाठी प्रयत्न करावेत एवढीच मी या निमित्ताने विनंती करतो.